ठरलं तर मग मालिकेत आता एक नवं नातं बहरणार आहे बरं का. तर सुरुवातीला सायली एक ग्लास दूध घेऊन अस्मिताच्या जवळ येते. हे घ्या अस्मिताताई, ती नम्रतेनं म्हणते. अस्मिता दूध घेते, संपवते आणि हलकसं हसते. सायली तिच्याकडे प्रेमळ नजरेने बघत म्हणते, वा, किती पटकन दूध संपवलं तुम्ही. एक फोन आला आणि तुमचा मूडच बदलून गेला. कमालच आहे ना. अस्मिता सायलीला जवळ बसवते आणि अस्मिता हसून उत्तर देते, अगं माझी कॉलेजची मैत्रीण आहे सानिका, तिचा फोन होता. पण लगेचच तिला कुतूहल वाटतं. ती विचारते, पण तुला कसं कळलं? मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. सायली खट्याळपणे हसते. तुम्ही जेव्हा आलात तेव्हा किती वैतागलेले होते आणि आता बघा, चेहऱ्यावर फुललेलं हसू. ही जादू फक्त एखाद्या खरीखुऱ्या मैत्रिणीचीच असू शकते. हे ऐकून अस्मिता थोडा विचार करते आणि नंतर अलगद विचारते, सायली, तुझी अशी कोणी मैत्रीण आहे का? सायलीचं मन थोडं हळवं होतं. ती म्हणते, तशी कुसुमताई आहेच ना, पण आम्ही कधी सिनेमाला किंवा फिरायला नाही गेलो. फक्त बाजारात बांगड्या, टिकल्या घ्यायला, एवढाच तो विरंगुळा. अस्मिता पुन्हा विचारते, अगं कॉलेजमध्ये तरी कोणी मैत्रीण नव्हती का? सायली उदासपणे श्वास सोडते. अहो अस्मिताताई, 11वीत असतानाच छोट्या मोठ्या नोकऱ्या सुरू झाल्या. 12वीत तर कॉलेजच सोडावं लागलं. मग आश्रम कसा चालवायचा हेच आयुष्यभराचं कोडं समोर आलं. कसली मैत्री आणि कसला मोकळा वेळ. तिचं उत्तर ऐकून काही क्षण शांतता पसरते. अस्मिता हलकं स्मित करून विचारते, सायली, मी तुला काही विचारू का? हो ना, विचारा, सायली उत्तर देते. अस्मिता तिच्या डोळ्यात बघून म्हणते, माझी मैत्रीण होशील? सायली चकित होते. मनात अनोखा आनंद उसळतो. डोळ्यातून अश्रू ओघळायला लागतात. ती काय करावं काय नको असं होत धावत बागेत जाते. इकडून तिकडून नजर फिरवते आणि एक सुंदर पिवळा गुलाब तोडते. हळूच अस्मिताच्या समोर येते आणि हातातला गुलाब तिच्यासमोर धरत कंठ दाटून म्हणते, अस्मिताताई, मी काय सांगू तुम्हाला. ज्या दिवशी तुम्ही मला नवे कपडे घालून तयार केलत ना, त्याच दिवशी माझ्या मनात आलं होतं, आपल्या आयुष्यात अशी खरी मैत्रीण असायला हवी. अशी मैत्रीण जी वयाची जवळची असेल, जी माझं मन समजू शकेल, ज्यांच्याशी मी माझं सगळं वाटून घेऊ शकेन, आणि ती म्हणजे तुम्हीच. तुम्ही माझ्यासाठी पहिली खरी मैत्रीण व्हाल का? अस्मिता डोळ्यात प्रेम आणि माया दाटून सायलीला जवळ ओढते. दोघी मिठीत शिरतात, डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्या क्षणी नातं बदलतं. आता सायली आणि अस्मिता फक्त ओळखीच्या नाहीत, तर मनापासूनच्या मैत्रिणी बनतात. पहा पुढे काय घडतं, फक्त ठरलं तर मग मध्ये.